हॅलो, श्वेता सावजी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज वर्षाचा पहिला दिवस. तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आजची रेसिपी आहे शेंगदाणे, खोबरं आणि दह्याची चटणी. अगदी सोपी अशी रेसिपी आहे ही. तर चला साहित्याकडे वळूया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे खोबरं अर्धा वाटी शेंगदाणे, 8 ते 10 कढीपत्त्याचे पाने, 2 ते 3 हिरवी मिरची, साखर, चवीनुसार मीठ, मोहरी, जिरं, अर्धा ते पाऊण वाटी दही आणि कोथिंबीर. आपल्याला तडक्याला तेलसुद्धा लागणार आहे. आपल्याला मिक्सरच्या भांड्यात खोबरं, शेंगदाणे, साखर, जिरं आणि हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि दही याचं सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पेस्ट करायची याची. इथे छान मी असं बारीक करून घेतलेलं आहे. आणि आपल्याला इथे आंबट दही घ्यायचं आहे. मी इथे आंबट दहीचा वापर केलेला आहे. इथे आता आपल्याला तडका द्यायचा आहे. त्यासाठी एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं. तेल छान तापले. आता राई घालायची आहे, हिरवी मिरची, कढीपत्त्याची पाने, तडका छान बसलेला आहे. आता हा जो तडका आहे तो असं घालायचं. याच्यावर चवीनुसार मीठ पण घालायचं आहे. ही जी चटणी आहे ती आपण डोसा, इडली, आप्पे यासोबत खाऊ शकतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.